नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आम्ही काहीतरी स्पेशल बनवत आहे। हिवाळ्यासाठी खास पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारे मेथीचे लाडू। मी आणि माझी आई दोघी मिळून आज आम्ही मेथीचे लाडू बनवत आहे। हे लाडू योग्य पद्धतीने बनवल्यास अजिबात कडू लागत नाही। हिवाळ्यात रोज एक लाडू खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। मी तर रोज एक लाडू खाते, मला तर खूप आवडतात। तुम्हाला आवडतात की नाही मेथीचे लाडू कमेंट करून नक्की सांगा। आज आम्ही अर्धा किलोचे मेथीचे लाडू बनवत आहोत। अर्धा किलोचे मेथीचे लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य आहे, काय कृती आहे हे संपूर्ण व्हिडिओमध्ये पुढे आहे, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्धा किलो रवा आहे। मेथीचे लाडू करण्यासाठी मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। अजून तुपामध्ये असंच खरपूस भाजून घ्यायचं ना? ओके। खोबरं घालायचं। आपलं खोबरं भाजून झालेलं आहे। झालं ना भाजून? आता कढईत टाकलेलं आहे गोवर्धन घी। हे काय टाकते आता? डिंक। तुपामध्ये डिंक छान तळून घ्यायची। आता आपली डिंक तळून झालेली आहेत, ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ। त्याच तुपात आपण आता आळीव टाकतोय। आळीव सुद्धा तुपामध्ये छान तळून घ्यायची। तडतड होईपर्यंत चांगलं खरपूस भाजून घ्यायचं, तळून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओत बघू शकता आळू कशी तुपामध्ये तळून घेत आहोत। अशी छान तळून घ्यायची। आळू सुद्धा तळून झाली, ती सुद्धा आपण एका भांड्यात काढून घेऊया। त्याच तुपामध्ये आपण आता मेथीदाण्याचं पीठ घालतोय। मेथीदाण्याचं पीठ सुद्धा खरपूस भाजून घ्यायचं आहे। मेथी दाण्याचं पीठ सुद्धा खरपूस भाजून झालेलं आहे।
त्याच कढईत आपण आता खारीक बदाम पावडर ॲड केली आहे आणि ती सुद्धा छान भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपले सगळं हे भाजून झालेलं आहे. ओके. हे आपण डिंक बारीक करून घेतो आता. आता डिंक आपली बारीक करून झालेली आहे. आता आपण गूळ चिरून घेऊया. चिरलेला गूळ गरम तुपामध्ये घालायचा आणि तो पूर्ण गूळ वितळून घ्यायचा आहे. आता एका परातीमध्ये आपण भाजलेले सगळे जिन्नस एकत्र करायचे. रवा, मेथीचे पीठ, खोबरं, आळीव, खारीक बदाम पावडर, डिंक हे सगळं एकजीव करून घ्यायचं. जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय हाताच्या साहाय्याने सगळं मिश्रण एकजीव एकसारखं करून घ्यायचं. आता मिश्रण सगळं छान एकजीव झालेलं आहे. यानंतर आपण जे गूळ आणि तूप एकत्र वितळून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालायचं आहे. गूळ आणि तूप गरम असतानाच हे मिश्रण त्याच्यात लगेच घालायचं आणि चमच्याच्या सहाय्याने असं सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं गरम असतानाच. सर्व मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे. मिश्रण थोडं गरम असतानाच त्याचे पटापट लाडू वळायचे म्हणजे लाडू पटापट वळले जातात.
मेथीचा गोल गोल लाडू. मेथीचे लाडू शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. सांधेदुखी, कंबरदुखी आणि पचनासाठी फायदेशीर असतात. हिवाळ्यामध्ये रोज सकाळी एक लाडू खाल्ला की रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरासाठी खास, पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारा मेथीचा लाडू तयार आहे. तुम्हाला आमचा हा मेथीच्या लाडवाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.